पूरस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत एका महिन्यात 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना फक्त 75,000 रुपये दिल्याची धक्कादायक माहिती। ITR मधून उघड, विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक। आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप शिवसेना एकत्र, तर पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळे लढणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। नागपूरच्या विधान भवनात दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। दोन 2008 मधील रेल्वे भरती मारहाण प्रकरणातील सुनावणीला राज ठाकरेंची ठाणे कोर्टात हजेरी। आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर। रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक सचिन पाकळेंच्या कारखान्यांवर ईडीची छापेमारी। खेडमधील सुकिवली आणि चिपळूणच्या सावर्डेतील कात कारखान्यावर धाड। उदय सामंत यांच्या निकटवर्तीयांवर धाड पडल्यानं चर्चांना उधाण। तलासरीच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप। स्थानिक नागरिकांच्या आरोपानंतर गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून सीमा मोजणीला सुरुवात। मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात 2 कंत्राटदारांना आर्थिक गुन्हे शाखेनं केली अटक। बनावट सामंजस्य कराराचा वापर करून कंत्राट मिळवल्याचा आरोप। ठाण्यातील मुंब्रा परिसरात ईडी आणि ATSच्या मोठ्या धाडी। दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी धाड पडल्याची माहिती। धाडींमुळे एकच खळबळ। गोव्यातील नाईट क्लबमधील आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना थायलंडमध्ये घेतलं ताब्यात। वरिष्ठ सूत्रांची माहिती। भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू। आणि रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधील बाजारात भीषण आग। आगीत बाजाराचं मोठं नुकसान। आगीत होरपळून एकाचा मृत्यू। मला बसून बोलताय माझ्याकडे कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे सोडून द्या ना। मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये। मला अजिबात माझा स्वभाव आहे। तुम्ही माझ्याकडे 30 वर्ष झाले आम्ही काही काम करतो। काल या ठिकाणी प्रश्न म्हणून सांगावा, सोडून द्या। भावना समजल्या पाहिजेत। या ठिकाणी अध्यक्ष महोदय, हे मंत्री महोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला, विषय महत्वाचा आहे, जरा पहिला प्रश्न विचारला। मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही CCIची मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, आयातीवर 0% आयात कर केलेला आहे 12%वरून, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न। वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय। आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनच्या जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली। मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमानतद्वारे सांगतोय, अध्यक्ष महोदय 70% सोयाबीन वापस केला जात आहे। 70% घेतलाच जात नाही। रडतायत जरा, तुमच्या डोळ्यात मध्ये तरी थोडी तरी असो येऊ द्या त्यांच्या भावना समजून। एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय। हे 3 प्रश्न माझे आहेत आणि चौथा प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, CCI संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय। याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714 कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती। मागच्या वेळेस आपल्याकडे 124 केंद्र होते, यावेळेस आपण 168 केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले, त्याच्यामधनं 156 केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, केंद्राने जे गाईडलाईन्स दिलेत
त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत। त्या उपर मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल, कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे। आता आपण नाशिकच्या बातमीकडे वळूया। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये मुलं विक्री प्रकरणात धक्कादायक कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। बच्चीबाई हंडोगे या महिलेनं स्वतःच्या गावात विकलेल्या मुलीचं बेकायदेशीर दत्तक पत्र बनवल्याचं समोर आलेलं आहे। केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सिनेस्टाईल कथा लिहित मुलीला दत्तक दिल्याचा उल्लेख स्टॅम्प पेपरवर करण्यात आलेला आहे। हे त्र्यंबकेश्वर नाशिकचं तेच प्रकरण आहे ज्या महिलेला 14 मुलं आहेत, त्यातली 6 मुलं तिनं विकली। परिस्थिती तिची बिकट, त्यामुळे तिनं विकली। पण त्याच घटनेमध्ये एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते। 16 डिसेंबर 2019ला मुलीला दत्तक देत असल्याचं बनावट कागदपत्र तिनं बनवलं होतं अशी माहिती समोर आली आहे। बच्चीबाई हंडोगे या महिलेनं आपल्या 12 मुलांपैकी 3 ते 4 मुलांची विक्री केल्याचा संशय व्यक्त होत असतानाच हे धक्कादायक कागदपत्र समोर आलंय। गावातीलच राजू बांगारे आणि सावित्री बांगारे यांनी केवळ 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर गावातील काही साक्षीदारांच्या मदतीनं सहाय्यानं आणि सह्या घेऊन मुलीला दत्तक घेतलं। याच बेकायदेशीर स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आलेल्या दत्तकपत्राच्या आधारावर मुलीच्या आईवडिलांचं नाव शाळेच्या नोंदीत बदलण्यात आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती बच्चीबाई हंडोगे आणि राजू बांगारे यांच्यातील मूल देवाणघेवाण केल्याचं बेकायदेशीर दस्त हाती लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी थेट आपण बोलूया। लक्ष्मण, काल ही बातमी समोर आली, दिवसभर हलकल्लोळ झाला या बातमीने की आपल्या 12-13 मुलांपैकी 3-4 मुलं या महिलेनं विकली तिच्या परिस्थितीमुळे। आज जी गोष्ट समोर येते ती अजून धक्कादायक आहे, काय सांगाल? सुवर्णा, न्यूज 18 लोकमतच्या हातामध्ये जी काही डॉक्युमेंट लागलेली आहे ते डॉक्युमेंट आपण ह्या माझ्या हातामध्ये बघतोय। हे डॉक्युमेंट अवघ्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती हे डॉक्युमेंट तयार करण्यात आलेलं होतं आणि याला दत्तकपत्र आहे अशा प्रकारचं स्वरूप जे आहे ते देण्यात आलेलं होतं। मात्र केवळ 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक संमतीपत्र जसं असतं त्या स्वरूपाचं हे संमतीपत्र तयार करण्यात आलेलं आहे आणि या आधारावर बच्चीबाई हंडोगे नावाची जी महिला आहे जिने आत्तापर्यंत 12 मुलांना जन्म दिलेला आहे, त्यापैकी तिचा एक मुलगा मयत आहे, त्यापैकी 5-6 मुलं तिच्याकडे आहे। मात्र उर्वरित 3 ते 4 मुलं तिने विकल्याचा जो काही आरोप केला जातोय अशा स्वरूपाचे काही पुरावे समोर येत आहे। न्यूज 18 लोकमतने सर्वात पहिले ही बातमी ज्यावेळेला समोर आणली त्यावेळेला मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल या सगळ्यांनी त्या मुलांचा शोध घेतलेला आहे आणि या सगळ्या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सगळे मुलं जे आहे 11चे 11 मुलं जे आहे ते आता बाल संरक्षण गृहामध्ये ताब्यामध्ये आहे, अर्थात त्यांच्या ताब्यामध्ये आहे। ही महिला देखील चौकशीसाठी त्यांच्याच ताब्यामध्ये आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा एकीकडे तपास सुरू असताना दुसरीकडे मात्र हे धक्कादायक डॉक्युमेंट हातामध्ये लागलेलं आहे। केवळ 100 रुपयाच्या एका स्टॅम्पवरती एक सिनेस्टाईल कथा लिहिण्यात आलेली आहे आणि ही सिनेस्टाईल कथा लिहून हे दत्तकपत्र जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे। यामध्ये जो व्यक्ती आहे बांगरे नावाचा त्या व्यक्तीने त्या महिलेकडनं बच्चीबाईकडनं या मुलीला ज्यावेळेला आपल्या ताब्यात घेतलं त्यावेळेला एक कथा लिहिली। ती कथा अशी आहे की ही महिला जी आहे बच्चीबाई तिला आतापर्यंत 6 अपत्य झालेले होते आणि तिला 7वं अपत्य ही मुलगी नको होती, ती तिला मारून टाकणार होती आणि त्यामुळे ही बातमी मला कळाली आणि त्यानंतर मी या महिलेच्या घरी गेलो आणि त्यानंतर मी या महिलेला सांगितलं की ही मुलगी जी आहे ती मला देऊन टाक, मी तिचा सांभाळ करेल। आणि या एका वाक्यावर ती महिला यामध्ये असं म्हणतीये की तू त्या मुलीचा सांभाळ कर, ही मुलगी मी तुला दत्तक देते। एवढ्या स्वरूपाचा मायना जो आहे एक सिनेस्टाईल कथा जी आहे ती या स्टॅम्प पेपरवर लिहिण्यात आली आणि त्यावरती त्या महिलेचा नवराच जो आहे तो साक्षीदार करून घेण्यात आला आणि अशा स्वरूपाची धक्कादायक प्रकार जो आहे तो नाशिकमध्ये हा सगळा सुरू आहे। आणि या महिलेनं हे जे मूल आहे, ही जी मुलगी आहे लक्ष्मी नावाची, ही देत असताना आर्थिक व्यवहार केल्याचा देखील आरोप आहे। केवळ ही एकच मुलगी नाही तर इतर 2 मुलं जे आहेत ते देखील या महिलेने काही शहापूरला दिले, काही तिच्या गावाच्या शेजारच्या गावामध्ये दिले आणि हे सगळं ही महिला का करत होती तर हे सगळं पैशासाठी करत होती अशा प्रकारचा निष्कर्ष देखील काही अधिकाऱ्यांनी, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढलेला होता। कारण या महिलेला आतापर्यंत 12 मुलं झालेली आहेत। काही क्षणासाठी तातडीने थांबवते थेट